हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल हंगरी ट्रॅव्हलर सुश. तर फिरता फिरता मी आणि सतीश सर आलो होतो राजूरचा घाट बुलढाणा. तर पाहूया राजूरच्या घाटाचं वैशिष्ट्य. राजूरच्या मंदिरावर आहे नदीचा संगम. तर त्या संगमामध्ये असतो एक गरम पाण्याचं असते आणि एक थंड पाण्याचं असते. तर तुम्हाला दाखवतो गरम आणि थंड पाणी. तर इथं आहे पायऱ्या. चला आता पायऱ्यानं आपण जाऊया खाली. खाली आहे नदी. मला बी पोहणं नाहीये, पण सतीश सांगला आहे पोहणं. आणि हा सान शब्द आहे जापनीज मधला. आम्ही जापनीज शिकतोय, आम्ही दोघंही जापनीज शिकतो. तर आता खाली नदी आहे, नदीचा पूल आहे. तर जाऊया नदीत. तर गरम पाणी आणि थंड पाणी आहे, दोन साईडने येते. तर दाखवतो तुम्हाला दोन्ही साईडच्या नद्या. आता सध्या तरी पाणी कमी आहे, पण हिरवळ चांगलीच झालेली इकडे. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे पहा, ही जी नदी येत आहे ही गरम पाण्याची आहे का थंड पाण्याची आहे आय डोंट नो. खाली जाऊन सांगितलं तुम्हाला. आणि ही माझ्या मागे एक दुसरी नदी आहे पहा, ही इकडनं वरतून येते. ही दोन्ही वरतूनच येतात, पण दोन्ही अलग अलग साईडने येतात. तर दोन्ही नद्याचं वैशिष्ट्य थंड आणि गरम पाणी आहे. तर बघूयात. हे सतीश सान चाललेत पाण्यात. तर सांगतीलच ते तुम्हाला थंड आहे का गरम आहे. तर गरम पाणी म्हणजे असं फुल गरम नसते, जर कोमट पाणी असते. कोमट आहे, हे थंड आहे. हे थंड आहे. असं हे थंड आहे. मग तर पाण्यात छोट्या छोट्या माशा बी आहेत मित्रांनो, तुम्हाला दिसणार नाही. खेकडे बी असतील काय माहिती, पण खेकडे आहे. पाहू बर सर. तो दगड पाहू आपण. चला तो दगड पहा, तो तिथलचा पाहू. आता खेकडा भेटते की नाही भेटत. भेटला तर तुमचं नशीब चांगलं आहे. माशा तर आहेत, छोट्या छोट्या आहेत, पण त्या दगडाखाली तर नाहीये. तो समोरच्या दगडाखाली असू शकतो सर, पा राईट देअर. हा बरोबर तोच. काहीच जगलो बेलो तर लक्षात ठेवा. चांगल्या अडचणी धाडलंय सरलं मी ना. हो आता तर काय करतात सर, आणतात का खेकडा एखादा वरती. सरलंच खेकडा बी नाही भेटे ना बा. बारीक आहे बा. आणा, उचला आणा त्याले. गाईज नशीब चांगलं आहे आपलं, खेकडा भेटलेला आहे. गाईज खेकडा पळालेला आहे. मित्रांनो पाहू शकता किती मस्त नजारा आहे. एकदम भारी आहे. हे बघा पाणी पण एकदम बढिया आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पाणी किती मस्त आहे. एकदम बढिया नजारा आहे. ही एक वेगळी नदी आहे, ही वेगळी नदी आहे, आणि ही एक वेगळी नदी आहे. तर हे नद्यांचे नाव नाही माहिती. सतीश सान त्यांचं भविष्य पाहतात पाण्यात. आम्ही चाललोय नदीच्या वरच्या साईडला, जिथं की हे जागा तर त्या पाण्यात म्हणजे उतरता येते. तर दाखवतो तुम्हाला तिथे जाऊ. ठीक आहे, भेटूया तिथे. जुन्या काळातली मंदिर आहे मित्रांनो हे. दोन आहेत, माहित नाही कशाची होतात. आम्ही चाललो वावरानं. तर त्या काकूला विचारलं होतं आम्ही. तर त्या काकून सांगितलं रस्ता हा जा म्हणे वाटे ना. मी त्याच्याच भाषेत बोललो. आमच्या घाटाखालची भाषा आहे की अटी जायचं आहे आणि तटी जायचं आहे. त्याने सांगितलं आम्हाला अटून जा म्हणून. अटून रस्ता आहे त्या वावरात नाही. म्हटलं ठीक आहे, जातो मग त्या वावरातून. हो आता वावरातून आमच्यासाठी प्रार्थना करजा, मेलो बिलो नाही पाहिजे आम्ही. हो अजून एक वावर आहे भाऊ इथे. तर रस्ता आहे का नाही
का पाण्यानंच उतरायचं? सतीश सर बहादुरी दिखाते हुए चल रहे. ओ माय गॉड, क्या व्हाट अ जंप मॅन. आम्ही चाललो आता वावरातून. हो आता राजूरच्या घाटात लई वर्षानंतर आलोय मित्र. चलो. हे आठवून भेटला व रस्ता. तर आठवून आम्ही आता चाललो तटी. आठवून जाता येते. अरे जाता येते ना बा. हे बा पाणी बा, इकडे पाणी एकच नंबर. जाता येते. इथं छोटा पायवाट आहे तर जाता येते. तर मित्रांनो आम्ही आलोय पाण्यात. आता बघा आता नुसतं राडा होणार. भाऊ पाहू राहिले खेकडे. भाऊ एकच खेकडा दाखवा फक्त. इज्जत ठेवा आपली. एकच खेकडा दाखवा फक्त. एक हो आता. हो भाऊला नाही सापडला, मला सापडते का पाहू मित्रांनो. आता दामन मी मध्ये दिसली बस. अरे अरे आपल्याला भी भेटला मोठा ते मग. गाइस दोन खेकड़े सापड़े हमको. देखो ये देखो. ये मैं नहीं पकड़ा है और ये सुशील सर ने पकड़ा है. दोन खेकड्या. मित्रांनो मी बी पकडला एक खेकडा. सतीश सरच्या हातात 2 खेकडे आहेत. पण आमच्याजवळ काही ठेवायला आहे नाही मित्रांनो. नाही तो एक नंबर भाजी होत होती. श्रावण बी संपुरायला उद्या. एक नंबर मस्त कालवण जमत होतं. पण आता काय करा, आहे नाही काय ऑप्शन. तर यायला रिलीज करून देऊ. हा बा खुश. कसा जातोय बघा. कसा जीव जान बची तो लाखो पाय. हे पा गाईस आमचे मित्र कसे खेकडे पकडू राहिले. डायरेक्ट काळ्या पाठीवाला आहे. हे पा खेकडा पाहिजे तर असा मित्रांनो. थांबा गडूळ नका करू. पाणी गडूळ करू नका मित्रांनो. खेकडा पकडल्यानंतर दाखवतो तुम्हाला. थांबा मित्रांनो. खेकडा पकडलेला आहे सतीश सरनं. ये बात सतीश सर. मित्रांनो याला म्हणतात खेकडा. हे बा एकच नंबर. अरे ऐसा कौन निकालता हो. पत्रे निकाल. वो उधर वो आगे तुम्हारे हाथ के आगे है ना वो खेकड़ा. दिख रहा नहीं कि तुमको. अरे दमादम हो गए हो दादा. उधर खेकड़ा है ना. अरे गलची छोड़ना. तंगड़ी छोड़. अबे तांगड़ी छोड़ना. उधर खेकड़ा है ना. है वो सर. आहे ना खेकडा आहे. त्या दगडाखाली खेकडा. बारीक आहे ना ह्यो. बारीक आहे ना. वो दगड़ा निकालो बरा. पत्रे निकालो वो. ये क्या पोट्टे को खेकड़े का नाम लग गया क्या मालूम. ये निकालो. ये निकालो. हाँ नाही हो दादा. चलो तुम गडूळ हो गए गडूळ. मित्रांनो वातावरण इतकं सुंदर आहे ना. जगून घ्यायचं मित्रांनो. आपली लाईफ जगायची. लोकांचा विचार नाही करायचा. लोक टेन्शन देतातच पण टेन्शन नाही घ्यायचं. मस्त लाईफ एन्जॉय करायची. फिरायला यायचं. आता बघा मी आलोय बुलढाण्याच्या राजूरचं मंदिर आहे. घाटाखाली आहे. तर व्ह्यू पाहू शकता मित्रांनो तुम्ही किती सुंदर आहे. हे बघा हे इथे नदीचा संगम आहे. तर बघू शकता तुम्ही. खूप मजा येते. आणि या नदीचं वैशिष्ट्य असं आहे. या संगमचं वैशिष्ट्य असं आहे की एका ठिकाणातून कोमट पाणी येते म्हणजे गरम पाणी येते आणि एका ठिकाणाहून थंड पाणी येते. तर तुम्ही बघू शकता ही नदी. आमचे सतीश सर खेकडे पकडू राहिले. तर आनंद घ्यायचा मित्रांनो. फक्त एन्जॉय युअर लाईफ. काही नाही. माणूस जाताना काही घेऊन जात नाही सोबत. पैसा नाही घेऊन जात. जातोय फक्त आठवणी. राहतात त्या आठवणी फक्त. मित्रांनो पाऊस आलेला आहे. हे सतीश सर इकडे तिकडे पळून राहिले. जोरात पाऊस आलेला आहे. चलो
चलो चलो गाइस चलो, बारिश आ रही है। यहाँ पे हम रुक चुके हैं। ये देखो गाइस नजारा, गाइस फील द रेन। ये देखो गाइस, ये मोमेंट किसी को नहीं मिलता, और मिल गया ना तो एक दोस्त साथ रहना चाहिए, पक्का वाला दोस्त। तो टैग करो अपने दोस्त को जिसके साथ आप बारिश में घूमना चाहते हो। ये देखो ये खेकडे भी पकड़े हैं साथ में। मित्रांनो फुल भिजलेलं आहे, पाऊस एकदम जबर चालू आहे, पाहू शकता तुम्ही। बघा मित्रांनो पाऊस, सगळीकडे पाऊस चालू आहे, एकदम खतरनाक पाऊस चालू आहे। गाईज पाऊस थांबल्यानंतरचं दृश्य पहा, एकदम बढिया। हे इथं मंदिर आहे, हे सतीश साने आमचे तुम्हाला दाखवतो सीन पहा। आभाळ किती मस्त उघडलं, एकदम चक्क पाऊस आल्यानंतर एकदम निळ शुभ्र वेट। बघा मित्रांनो खतरनाक, वाव एकच नंबर। हे डोंगर पण पहा एकच नंबर, आणि हे बघा 2 शेड आभाळाचे 2 शेड पाहू शकता तुम्ही। हे बघा एकदम खतरनाक, एकदम खतरनाक। आपली धन्नो चालू होत आहे, सतीश सान आणि गाडीचं सीट कवर आहे, सतीश सानचं शर्ट मॅच झालंय बा, हे एकच नंबर। आपली धन्नोला काढतायत एकच नंबर मध्ये। आपण जाऊ धन्नोवर बसून। होऊ शकता सर्वजण तुम्ही, किती भारी वातावरण आहे, किती भारी। अजून एक स्पॉट दाखवतो तुम्हाला, एकच नंबर आहे, पाणी बिनी एक नंबर खतरनाक तिथं तुम्हाला दाखवतो। हे बघा डॉगेश भाई चाललेले आहेत। आले सतीश सर, चलो। एक नंबर एकच नंबर। मित्रांनो तुम्ही सर्व नंबर बघू शकता, नजाऱ्याचे मजे घेऊ शकता मित्रांनो, एकच नंबर नजारा आहे, बघू शकता तुम्ही। हा काय ते डोंगर, काय ती झाडं, काय ते पाऊस, मध्ये झाड बघू शकतो किती भारी खतरनाक, एकच नंबर। मित्रांनो इथं सीन पाहायचं आहे फक्त तुम्हाला, इथं एकच नंबर आहे। तुम्ही फक्त इथं सतीश सर आपली 1 मिनिट गाडी थांबवतील, तिथं मला व्ह्यू दाखवतील। तर सतीश सर 1 मिनिट थांबवसाल गाडी समोर, बस 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 बस, ओके। खतरनाक मित्रांनो, बघू शकता तुम्ही, बघा एक नंबर स्पॉट आहे। मित्रांनो नक्की विजिट करा, नक्की या बुलढाण्यात, नक्की या तुम्ही। राजूरचा घाट एकदम खतरनाक आहे बा, हे डोंगर वगैरे सर्व पाहू शकता तुम्ही, पहा एकदम भारी आहे। तुम्हाला दिसलंच आहे पा, पूर्ण डोंगर वगैरे एक नंबर आहे। हा बा तिथे मंदिर आहे, तिथं मंदिर आहे, आणि ते बघा तुम्ही सर्व एकच नंबर। हे बघा डोंगर बघा किती मोठे मोठे आहेत, हे बघा हे डोंगर बघा, आणि ही नदी बघा, नदीचा व्ह्यूज पाहिल्यावर एक नंबर बघा जेवून जाते, खतरनाक। मित्रांनो सतीश सान हे आपले तलाव पार करून देते, 1000 रुपये चार्ज लागत आहे आपल्याला। चलो गाईज, तर ब्लॉग कंटिन्यू करू। त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं होतं जेवायसाठी, पण आम्ही त्यांना थँक्यू म्हणून आलो, कारण जेवायची इच्छा काय आहे नाही आपली। तर आपला सोबत ओकेच आहे, तर काय विषय नाही, सर्वजण आपल्याला जेवायसाठी विचारतीलच, कारण सोबत आपला तसा आहे, आणि मदतीचा हात आपल्याकडे हमेशा असतो। त्यामुळं कधी बी आपल्या तुम्हाला मदत लागली मित्रांनो, बिंदास युट्यूबला कमेंट करायची, आपण मदत करू, आपल्याकडून जेवढी होईल तेवढी मदत होईल।
तेरा सब भुलाए. हॅलो गाईस, एक नंबर. काय व्ह्यू येतो, एक नंबर. तानाचं नाही, फुल पैसा वसूल आहे मित्रांनो मोबाईल घेण्याचा. फुल 15 घेतला, फुल पैसा वसूल, फुल. आता नजर भेटते का दुसऱ्या मोबाईल मध्ये? काय ते सॅमसंग, काय ते विवो, जमतच नाही. आयफोन 15 काय व्ह्यू येतो बा, एकच नंबर. एकच नंबर. हो, बुलढाण्याचा गोवर्धन पर्वत एकच नंबर. याच लागते. मंदिर बी वाटते वर, नाही मंदिर नाही, एकच नंबर. काय ते झाडी, काय ते डोंगर, काय ते पाऊस, मध्येच आहे. तर मित्रांनो, घाट चढता चढता तुम्हाला दाखवतो तिकडचे सीन. व्ह्यू पाहूया. खतरनाक. जन्नत मध्ये आलो, जन्नत मध्ये. हे बा, मी आणि सतीश सर जन्नत मध्ये आहे. जन्नत, जन्नत बुलढाणा एकच नंबर. नाच करते काय, याच लागते बुलढाण्यात राजू. हे बा, सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. काहीच विषय नाही, याच लागते. काय व्हिडिओ येतात, एकच नंबर. पिक्चर बी काय सही होईल सर. घेतलं तुम्हाला क्लस्टर मध्ये. मित्रांनो, घाट चढायचा आता आम्हाला. एकच नंबर. 9 किलोमीटरचा घाट आहे. फुल ताकद, फुल ताकद. 9 किलोमीटर चढायचा. काय सीन आहे, काय नजारे आहेत, काय फुल पैसा वसूल आहे. पाऊस आला तर एकच नंबर वाटते इकडे यायला. घाट बिगिन्स, घाट बिगिन्स झालेला आहे मित्रांनो. गाइस देखो, ये पूरा पर्वत चढ़ना है हमको अभी. एकच नंबर रस्ता आहे. काय हवा, काय डोंगर, काय पाणी, एक नंबर. पुरा पाऊस, फुल मजा घ्यायची पावसाची. फुल आहे ना, आहे ना. हे काय बुलढाण्याची जन्नत बोलते भाई लोक. हे आपल्या बुलढाण्याची जन्नत. मला काय वाटतं माहिती मित्रांनो, जर जन्नतचे दरवाजे असतील ना, ते फक्त आपल्या बुलढाण्यातून असतील. तेव्हा तुम्हाला दाखवतो जन्नत. पाहिजे का? वॉच. हे बा मित्रांनो, जन्नतचे दरवाजे जर असतील ना, ते बुलढाण्यातून असतील. पहा, तुम्हाला दाखवतो जन्नत. हे बा, बुलढाणा. बिलीव्ह करू शकता तुम्ही, बुलढाणा जिल्हा आहे आपला. घाट आहे, राजूरचा घाट आहे. तर पहा, एकच नंबर. मिलियन मध्ये जायला पाहिजे, मिलियन मध्ये. काहीच आपला ब्लॉग पहिलाच आहे. आपल्या ब्लॉगला जाऊ द्या मिलियन मध्ये डायरेक्ट. मिलियन जाऊ द्या, मिलियन. तेव्हा जन्नत, जन्नत, जन्नत जुबेर नाही बर का. जन्नत, बुलढाण्याची जन्नत. तेव्हा त्याला बोलते जन्नत.